ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका नामांकित शाळेतील 2 चिमुरड्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे। या घटनेनंतर शाळेजवळ मोठं आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर 8 तास रेल्वे रोको करून उग्र आंदोलन छेडण्यात आलं। या घटनेबाबत राज्यात सर्वत्र चीड निर्माण झाली असून ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात येत आहे। या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत। आता या घटनेनंतर सरकारलाही जाग आली असून शाळांना शासनाचे नवीन नियम जारी केले आहेत। याबाबतचा GR काढण्यात आला आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन निर्णय जारी झाला आहे। राज्यातील शिपाई ते मुख्याध्यापक पोलीस पडताळणी होणार आहे। काय आहेत शासन निर्णय पाहूया। शाळा आणि परिसरात CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश। सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूल बसचे चालक इत्यादी व्यक्तींची शाळा व्यवस्थापनाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेकडून प्राप्त करून घेणे आवश्यक। शाळांमध्ये तक्रार पेटीचा देखील प्रभावीपणे वापर व्हावा। सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन। शालेय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन पुढील एका आठवड्यात करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश। राज्यस्तरीय सुरक्षा आढावा समितीचे देखील गठन करण्यात आलं असून अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त असणार। सोबत आणखी 6 सदस्य समितीत असणार। शालेय विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापनाने तो न दडवता शिक्षण अधिकाऱ्यांना सांगावा, अन्यथा कारवाई आदेश।